गुरु गजानन अध्यात्म परिवार तर्फे आयोजित श्रीराम कथेच्या कार्यक्रमामध्ये शेगावात भक्तीचा कुंभमेळा, संत दादागुरूंच्या उपस्थितीत श्रीराम कथेने भाविक मंत्रमुग्ध झाले। शेगाव येथील गुरु गजानन अध्यात्म परिवार तर्फे आयोजित महामंडळेश्वर साध्वी सत्यप्रिया गिरीश्री तपोनिधी निरंजनी अखाडा यांच्या वाणीतून श्रीराम कथेने शेगाववासियांना एका अभूतपूर्व आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद दिला। जसे शेगावात भक्तीचा कुंभमेळा भरला, संत दादागुरूंच्या उपस्थितीत श्रीराम कथेने भाविक मंत्रमुग्ध। माँ नर्मदा मिशनचे संस्थापक परमपूज्य संत दादागुरू महाराज यांच्या पवित्र उपस्थितीने हा सोहळा केवळ कथा न राहता एक भक्तीचा उत्सव बनला। दादागुरूंच्या रूपात जणू श्री संत गजानन महाराजच अवतरले आहेत, अशी भावना उपस्थित हजारो भाविकांच्या मनात दाटून आली होती। भक्तीचा महासागर आणि मंत्रमुग्ध वातावरण। या कथेमध्ये संपूर्ण सभामंडप जय गजाननच्या गजराने निनादून गेला होता। दादागुरूंचे आगमन होताच भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अंगावर रोमांच उभा राहिला। असा भूतो न भविष्यती सोहळा शेगावने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता, अशी चर्चा परिसरात रंगली आहे। निसर्ग संवर्धनाचा महान संदेश। निसर्ग हाच गुरु। केवळ अध्यात्मच नव्हे तर पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी काय असावी, याचा वस्तुपाठ दादागुरूंनी आपल्या प्रवचनातून घालून दिला। त्यांनी उपस्थितांना खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले। वृक्षारोपण व जलसंधारण, झाडे लावा, झाडे जगवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, हा मंत्र त्यांनी दिला। श्री संत गजानन महाराजांनी जसा अन्न परब्रह्म, अन्नाचा कानही वाया गेला नाही पाहिजे, तसे पाण्याचा एक थेंबही वाया गेला नाही पाहिजे, पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेश दादागुरूंनी दिला। पाण्याचा एकही थेंब वाया न घालवता तो धरती मातेच्या पोटात गेला पाहिजे, असे सांगत त्यांनी भारतातील सर्व नद्यांच्या स्वच्छतेचा संकल्प मांडला। मातृभूमीची सेवा। संपूर्ण जगात भारत हा असा एकमेव देश आहे जिथे धरतीला आई मानले जाते। या भूमीचे संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। निसर्ग हा माझा गुरु आहे आणि त्याची सेवा हीच खरी ईश्वराची भक्ती आहे। परमपूज्य संत दादागुरू महाराज। शिस्त आणि भक्तीचा संगम। कथा मंडपातली शिस्त, भाविकांची अलोट गर्दी आणि सर्वत्र पसरलेली सकारात्मक ऊर्जा यामुळे शेगाव शहर पूर्णपणे भक्तिमय झाले होते। निसर्ग संवर्धनाचा हा संदेश घेऊन भाविक आपल्या घरी परतले। गुरु गजानन अध्यात्म परिवाराने आयोजित केलेला हा सोहळा शेगावच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला आहे। थोड़ा मुस्कुराओ भाई। सब बोलना हमारे साथ, हाँ सब बोलना। अभी हम उस वृक्ष के नीचे